कृषी मंत्री झाल्यास एक लोकांना आपल्या वाटलं होतं मतदारसंघातल्या की आता शेतकऱ्याला चांगला दिवस येतील, पण शेतकऱ्याला काही चांगले दिवस आले नाहीत। हे कृषी मंत्री झाल्यास जे बी काय आपल्याला मिळत होतं अनुदान पीक विमा हे सुद्धा बंद झालं ना। कधीतरी 5,000 रुपये यायचे 5,000 येतात आणि पुढचे 50-45,000 रुपये देतच नाही, ते वापस जातात आणि ते बरोबर त्यांचा ते ठरल्याप्रमाणे जसे रोडचे बिल पाणी उचलून घेतात तसं ते पण उचलून घेतात। त्याच्यावर आपण पवारसाहेबाला मागणी केली यावर कमिटी बसवा। ते आमच्या परळी मतदारसंघातून किती विमा वापस गेला, किती अनुदान वापस गेलं आणि त्या कंपनीनं कुणाला दिले पैसे याची चौकशी करण्याची त्याची मागणी आम्ही पवारसाहेबाला त्या दिवशी मुंबईमध्येच केलेली आहे। फक्त आपल्याला एकच काम हे तर आपल्याला सगळं माहीत आहे त्यांना काय केलं काय नाही केलं। त्यासाठी आपल्याला आता पवारसाहेब देतील तो उमेदवार निवडून आणायचा आहे आणि या मतदारसंघात बदल करायचा। तुम्ही आणखीन जर बदल नाही केला ना असंच आता 3 वेळेस बिल उचललं पुन्हा 4 वेळेस बिल उचलतात का त्यांना पुन्हा आवश्यकताच नाही येण्याची, त्यांना फक्त काम बिल उचलण्याचं काम पाहिजे। त्यामुळे आपल्याला आता कुठंतरी पवारसाहेबांचा उमेदवार या अगोदर मी तुम्ही निवडून दिला आहे पवारसाहेबांचा उमेदवार निवडून दिला आहे ना। घड्याळ अगोदर पवारसाहेबांची होती, ते पवारसाहेबाकडून फुटले, पवारसाहेबाला गद्दार झाले, पवारसाहेबासोबत गद्दारी केली। एवढं पवारसाहेबांना देऊन राज्याचा विरोधी पक्ष नेता केला, विधान परिषद आमदार केलं, इथून आमदार मिळालं, मंत्री केलं, तरी पण ते पवारसाहेबांना त्यांना धोका दिला आहे हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही, सर्व माहिती आहे। इथं आपल्या जनतेलाच रोड दिला नाही, पाणी दिलं नाही, आपल्याला धोके देत मतदार देणारला तर पवारसाहेबाला धोके दिलेच, सर्वांना धोके देण्याचं काम त्यांना केलंच। पण आपल्याला आता पवारसाहेबाच्या पक्षाचा उमेदवार जेही पवारसाहेब उमेदवार डिक्लेअर करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुतारी या चिन्हावर तो आपल्याला निवडून द्यायचा आहे। या गावात बोगसचा काही प्रकार इकडे आहे का नाही मला माहीत नाही, परळीमध्ये खूप झाला आहे। हां इकडं जरी झाला तरी बोगसचा प्रकार होऊ देऊ नका आणि पवारसाहेबाच्या उमेदवाराला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आपण प्रचंड अशा बहुमताने विजय करा आणि ह्यांना दाखवून द्या तुम्ही 5 वर्ष आमच्यासाठी काहीच केलं नाही, आता आम्ही तुमच्यासाठी काय केलं। ज्यास मतदान मोजणी होईल त्यास त्यांना कळायला पाहिजे तुम्ही केलं आम्ही केलं बरोबर ना। तुम्ही आम्हाला काय दिलं नाही, आम्ही तुम्हाला काय आता दिलं नाही, तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही ना, आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही। तसं ते म्हणतात देऊ तसं आपण बी देऊच म्हणा, ते म्हणतात ना करून टाकू, करतो उद्या करतो परवा देतो झालंच। ही जे बोलण्याची आहे ना ते जे लबाड बोलण्याची पद्धत आहे ना, आता करतो ह्याला सांगतो त्याला सांगतो करून घ्या। तुम्ही जर गेला तर स्वतःच म्हणायचं करून घ्या, होय। तुम्ही समजा जर तुम्ही रागाराग बोलता होता तेच दुसऱ्या लोकांना रागाराग बोलतो, म्हणजे दुसरा तुम्ही जर काम घेऊन गेला ते पुढच्या माणसाला एवढं रागाने बोलतात हे काहीच बोलत नाही, नको ते साहेब रागात आहेत त्याला फारच झापू लागले। ही अशी परिस्थिती ठरलेलं असतं त्यांचं प्रोग्राम। कुणाला काय तुमचं काही काम असलं ते पुढच्या माणसाला बरोबर तुमच्यासमोर दुसऱ्याला शिव्या देतात, त्यामुळे तुम्ही गप्प बसतात। त्यासाठी आपल्याला त्यांना जसं आपल्याला म्हणले ना तसं आपण पण त्याला काही म्हणू नका, देऊ म्हणायचं देऊ, बघा मतदान पेट्या उघड्यास तिथं मिळेल तुम्हाला, दिसेल किती पडलं ते। त्यासाठी आपण जसं ते वागले तसं आपण वागा, जसं त्यांना आपल्याला फसविलं आपण मी त्यांना फसवू, आपल्या हातात आहे ना। मतदान करायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान करायचा अधिकार तुम्हाला दिला आहे ना, आणि ते कुणाला दिलं दिसत नाही, ओ पण पुन्हा कुणाला किती पडल्यास कळते ह्याला एवढे पडले दिसत नाही ना, ते तुम्हाला दिसतंय फक्त बरोबर पडलं कधी, समोरच्याला कुठे दिसतं का कोणी थांबतंय बाजूला कुणाला मतदान केलं असं बुथच्या बाजूला कोणी थांबत नाही ना, बुथच्या बाजूला कोणी थांबू देऊ नका हां। आणि आपल्याला जे मार्ग करायचा आहे जे निवडायचं आहे आपल्याला काहीच गोष्टी पाहिजे, खूप कमी मागण्या आहेत ना, रस्ता पाहिजे, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, या 3 गोष्टी जर तुम्ही देऊ शकल्या या 15 वर्षात, जिल्हा परिषदेस तुम्ही इथून झाला, विरोधी पक्षनेता तुम्ही इथून झाला, मंत्री तुम्ही ह्या मतदारसंघातून झाला, तरी तुम्ही ह्या मतदारसंघाला पाणी वीज आणि रस्ते देऊ शकला नाहीत, यापेक्षा दुर्दैव मला वाटत नाही कोण्या मतदारसंघाचा असेल किंवा कोण्या जिल्हा परिषद गटाचा असेल। एवढी परिस्थिती की हे रस्ता 22 वर्षाखाली जे होता तेच रस्ता आज पण आहे तसाच आहे। यासाठी आपण पवारसाहेबाच्या विश्वास तर आपला पवारसाहेबावर आहेच, पण आणखीन जास्तीत जास्त मतदान आपण कसं पवारसाहेबाच्या तुतारीदारी माणसाला करता येईल, पवारसाहेबाचा उमेदवार कसा आपल्याला जास्त मतानं निवडून देता येईल, यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करा। माझी एकच इच्छा आहे तुम्हाला, आता तुम्ही दबावला बळी पडू नका आणि आश्वासनाला बळी पडू नका। कुणाला 25-15चं पत्र येईल, कुणाला ते आपलं हे येईल काय ते DPTC येईल, काही पैसे नाहीत, खोटी ऑर्डर आहेत सगळ्या।
सर्व ऑर्डर खोटे आहेत, DPTची ऑर्डर खोटे आहेत, 25-15ची ऑर्डर खोटे आहेत. सरकारजवळ पैसेच नाहीत तर तुम्ही कागद घेऊन काय करता? हे कागद 20 लाख रुपयाचा. अरे कधी इस्टिमेट बनणार, त्याची कधी ऑर्डर होणार, कधी काम होणार, कधी बिल निघणार? तोपर्यंत सरकार बदलणार, पुन्हा काय करायचं या कागदाला? असंच पडलं. ह्याच्यासाठी त्या 10 लाख कामासाठी दुसरे आपण 50 लाख खर्चायचे, वर्क ऑर्डर काढायची आणि पुन्हा शून्य. त्यासाठी सर्व त्यांच्या DPTशी ते सगळं बोगस आहे, डुप्लिकेट आहे. कुठलाही 25-15चा फंड तुम्ही बघा, तुम्ही आता आला असेल, कुणाला दिला असेल, गावचे सरपंच दिला असेल एखादा, बघा फंड आलाय का 25-15चा काही DPTशी? ते त्यांना बी सांगा, फसताल होय, फसून जातात, त्यात पैसे नाहीत, त्या DPTच्या मध्ये पैसे नाहीत आणि 25-15ला पैसे नाहीत. सरकारवर एक व्हिडिओ फिरायला आहे, सरकारवर देणं किती. आज तर बघितलं तुम्ही, मंत्रिमंडळाची लास्टची मीटिंग झाली, खैरात वाटली सगळी, हे घ्या ते घ्या, काहीच नाही द्यायला, फक्त द्यायचं. ती एक गोष्ट आहे ना, ते एक आपला राजा महाराजा बसला असतो आणि दुसरा एक गायक तिकडून गाणं म्हणत असतो. तो गाणं म्हणल्यामुळे राजाच्या कानाला खुश, ऐकून तो म्हणतो, तुला सोनं दिलं, तुला चांदी दिली, तुला मोती दिले, तुला हिरे दिले. ते कार्यक्रम समजते मला कुठे, ते नंतर म्हणला, तूने मेरे कानों को खुश किया, मैंने तेरे कानों को खुश किया. असं काम आहे. दिलं कुणालाच काही नाही. ते मला, तू इतना अच्छा गा रहा था, मुझे सुकून मिल रहा था, इसलिए मैं बोल रहा था तुझे ये देंगे, तुझे वो देंगे. बाकी पुन्हा कार्यक्रम संपल्यास ते घरी हे घरी, त्यालाही काही नाही, ह्यालाही काही नाही. अशी परिस्थिती या मतदारसंघाची या पालकमंत्र्याने केली. तुम्ही निवडून दिलेला माणसानं, तुम्ही निवडून माणूस योग्य दिला, पवारसाहेबाला दिलता, पण त्यांना धोका पवारसाहेबाला दिला. त्यासाठी आपल्याला त्यांना आता धोका देणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांना धोका देणं म्हणजे त्यांना आपल्याला पाडणं गरजेचं आहे. या विधानसभा मतदारसंघातून जेवढ्या मतांना विजय झालते तेवढ्याच मतांनी त्यांचा पराभव करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि शेवटी आदरणीय पवारसाहेबाचा तुम्हाला आदेश संदेश मी तुम्हाला सांगतो, देतो की पवारसाहेबाच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहा. आदरणीय पवारसाहेब आज एवढं वय असून सुद्धा आज सर्व आपण्यासाठी ते कसं करायचं, सरकार कसं बदलायचं, आपले माणसं कसं निवडायचे, आपल्या माणसं कसे कामं झाले पाहिजे, पाणी आलं पाहिजे, लाईट आली पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, यासाठी ते आज विचार करून सर्व मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. आपल्या बी भेटीसाठी पवारसाहेब सभा घेणारच आहेत. जिथं आता सभा होईल, समजा बर्दापूरला होईल, पळीला होईल, कुठं जिथं बी होईल तिथं तुम्ही पवारसाहेबाच्या सभेला बी हजर राहा. आणि पवारसाहेब आपले मार्गदर्शन करण्यासाठी 100% आपल्या मतदारसंघात येणार आहेत, त्याच्यात काही शंका नाही. फक्त आपण ताकदीनिशी पवारसाहेबाचा उमेदवार निवडून आणण्याचं काम करा, एवढी विनंती मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शरदचंद्र पवार साहेबांचा